सत्ता में शामिल होने से पहले उप मुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मिलने मुंह छुपाकर जाते थे। यह बात खुद अजित पवार ने स्वीकार की। अब शिवसेना ठाकरे गुट के विपक्षी नेता अंबादास दानवे ने अजित पवार की आलोचना करते हुए उन पर निशाना साधा। साथ ही दानवे ने छत्रपति संभाजीनगर में मुख्यमंत्री के दौरे के कारण रद्द की गई पुलिस भर्ती पर भी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की है। अजित पवार असं म्हटले की त्यांचा जो साडी आहे घालून विमानातून प्रवास करणार मी असं काही बोललो नाही आणि दुसरा विषय आता जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात। नाहीतर जे त्यांना बघून घेईल। काय बघून घेणार अजित दादा? आरोप करणाऱ्यांना अक्कल नाही असं देखील ते बोलले। मी आरोप करतो, काय बघून घ्यायचं बघून घ्या। अजित दादांनी दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेलं आहे। एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला असता सरकारने काय केलं असतं? स्वतः अजितदादा कबूल करतायत। माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा, चुकीच्या नावानं खोट्या नावानं गेले असेल तर कारवाई करा। दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असतं? सरकारने काय कारवाई केली असती? लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं? चुकीच्या नावानं जा ना, उघडमाथ्यानं जा ना, मराठा माणूस आहे ना अजितदादा, असं उघडमाथ्यानं जा ना। अमित शहाला भेटा नाही तर नरेंद्र मोदीला भेटा नाही तर अन्य कोणाला भेटा ना, दम असेल तर। चोरून लपून का भेटता? आणि तुम्हीच कबूल केलं मी मास्क लावून जायचो, मी टोपी घालून जायचो। मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं खोटं नाव धारण करून नावाचं शॉर्टलिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही, विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे। उद्या कोणी सांगेल ए दानवे बी दानवे हा ए पवार एस पवार असं थोडी जमणार आहे। मग एखादा जाईल बी डी का साप चालेल का? मग खरं तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय। माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे, विमान कंपनीवर कारवाई केली पाहिजे, जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली। सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं पोलिसांनी? हा माझा प्रश्न आहे। 30,000 पोलीस भरतीसाठी आलेले त्यांना वापस पाठवलं गेलं। मी पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे। पोलीस आयुक्तांना ही कबुली दिली की आम्ही आज पोलीस भरती बंद ठेवलेली आहे। त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे म्हणून आम्ही अशी भरती बंद केली आहे। मला असं वाटतं 2,500 विद्यार्थी येतात आणि जातात, मग त्यांचं येणं जाणं, त्यांचं राहणं, त्यांचा त्रास, त्यांचा प्रवास याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का? पोलीस आयुक्तांच्या मनात आलं आणि भरती बंद, उद्या पोलीस आयुक्तांच्या मनात आलं भरती चालू, ही काय रजाकारी चालू आहे का? पोलीस आयुक्तांच्या घरचं राज्य चालू आहे का? मला स्वतः 2,500 विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे।